हा तो आता हिंदीमध्ये बोला तो हिंदीमध्ये बोला। तो आपने मुझसे क्या पूछा था कि आप छत्रपति शिवाजी महाराज को मानते हो या नहीं। यस, तो इस पे मेरा आंसर है जितने रियल लोग इस दुनिया में होकर गए हैं उन सबको हम मानते हैं। और एक जो शख्सियत है वो पूरी तरह से क्या बोलते हैं उसे सही भी नहीं हो सकती और कोई पूरी तरह से गलत भी नहीं हो सकती। तो उनके जो विचार है तो उसमें से कुछ विचारों को हम मान सकते हैं और कुछ विचारों को हम डिनाई कर सकते हैं। ये सभी जगह पे क्या होता है अप्लाई होता है। कोई भी इंसान इस दुनिया में हो तो उसके कुछ विचारों कुछ अमाउंट ऑफ पीपल्स पूरी तरह से सहमत होंगे, कुछ अमाउंट ऑफ पीपल्स कुछ हद तक क्या बोलते हैं उससे सहमत होंगे और कुछ अमाउंट ऑफ पीपल मतलब हो ही नहीं सकते उस पर सहमत। तो हमारा भी वैसा है। हम शिवाजी महाराज को मानते हैं, इसका मतलब ऐसा नहीं कि उनकी सभी बातों को मानते हैं। उनकी जो अच्छा है, जो अच्छी बात है, हमें जो अच्छी लगती है उन्हें हम हमारे रियल लाइफ में इम्प्लीमेंट करने का देखते हैं। हम ऐसे क्या बोलते हैं उसे, उनका एक बहुत बढ़िया युद्ध की रणनीति थी गनिमी कावा, जो शत्रु को अभी मेरा पॉइंट है अभी बोलने तो हमारी बात तो पूरी रहने दो, बात तो पूरी। हाँ, तो अभी आप बोल रहे हो कि छत्रपति शिवाजी महाराज को मानते हैं, लेकिन वो इतने अच्छे राजा क्यों थे? क्योंकि उनका धर्म था हिंदू और सनातन, वो उनके विचारों पे चलते थे। भाई माइक में दो, भाई माइक में बोलो भाई। अरे इसके अपोजिट भाई माइक में बोलो। उसको लड़कियों का आदर नहीं करता। भाई प्लीज रिपीट करो, एक बार रिपीट करो प्लीज। यही है, वही सब कुछ जो आप एक बार रिपीट कर दीजिए। धर्म है वही है सब कुछ, जो इसकी विचार है उसके ऊपर ही सब कुछ चल रहा है। रिपीट करोगे क्या आप? एक बार रिपीट कर दो भाई। जनता सुनना चाहती है भाई, लाइव है, जनता सुनना चाहती है। कमेंट बॉक्स में देखो क्या बोल रहे हैं, प्लीज रिपीट करो भाई। आपने क्या बोला? आपने तो जो मुगल बादशाह है उसे तो आपने पूरी तरह से मतलब विरोध किया उसका, राइट है ना? आपने विरोध किया, राइट। वो तो सब्जेक्टिव है ना, मतलब कुछ जो लोग हैं उनके आपने अच्छाई को भी मतलब ये कर दिया, आपने इग्नोर कर दिया। फिर हमारे यहाँ बुराई नहीं ना, कुछ सब कुछ अच्छा ही है ना हमारे इधर। लेकिन वो ऐसा आपको लगता है क्योंकि आप उसी मजहब से देव नसते, धर्म नसते, काहीच नसते। मी म्हणतो व्हिडिओ बनवतोय का मारतीन तुझे सगळा मला हाणत लाईव्ह नको असं काय करू, जेवाय म्हणा तर नाही। मग वही तो चालू है ना भाई, वही तो चालू है ना भाई। रवींद्र भाई आता आपल्या धर्मात लोक कसं ह्यांचं म्हणणं काय आहे की देव नसतोच आणि जे राम मंदिर बांधलं तर 27 वाले 15 वर्ष ते बदलू शकला नाही आपण। तू काय अरे राहुल गांधी माहिती तुला किती हुशार आहे, त्याने PhD फॉरेन मधून केलंय। दॅट्स आवर वर्क, वी हॅव टू काय बोललं देत नाही पण देवाला देतात, हे विसरू नको ना ब्रो। वी हॅव टू एज्युकेट पीपल्स अबाउट दॅट। अरे फॉरेनच्या 7 लँग्वेज येतात आणि नरेंद्र मोदी इंग्लिश येत नाही। बरं जाऊ दे देवामुळं राहुल गांधी एवढं शिकलेला हा, एवढा उच्च हिंदी मध्ये एवढं उच्च विचार, एवढं अच्छे विचार काय हा माझं बोलणं रेकॉर्ड करून पहिले बीजी बॉलिंग नहीं भाई ऐसा कुछ नहीं होगा भाई। वैसा ही तो कुछ करना पड़ेगा तभी तो आगे बढ़ पाएगा ना, वरना मामूली जिंदगी जीना पड़ेगा। जितनी बड़ी चीज में हाथ डालेंगे ना उतना बड़ा इम्पैक्ट आएगा। वो अच्छा भी हो सकता है, बुरा भी हो सकता है, उसके लिए हमें तैयार रहना चाहिए। बुरा ज्यादा से ज्यादा बुरा क्या होगा उस चीज के लिए हमें तैयार रहना चाहिए। ऐसा हमारा पॉइंट ऑफ व्यू है। हाँ तो करू शकतो दुसरी, फक्त अंधश्रद्धा बनवा।
देवाला म्हणशील ना पहिले आपल्या नाही भाई, दे विल अप्रिशिएट यू बिकॉज तुम्ही तर देवाला डिफाईन करताय ना, हा मग तुम्हाला अप्रिशिएट करणार ना, मारणार तर माची मारणार ना. नाही रे तसं नाही बाबा. अरे येडा आहे काय? जरा पहिले आणते विषय खोला आहे कसं माहिती का? नाही भाई नाही, एक फेस तुम्हाला बोलतो ना हे बघ, तू बोलतोय तर बघा एकदम खरं बोलतो, हा खोटं बोलतो. हा, म्हणजे समजून घेणार कोण नाही. मग अरे ऐक आता हे ना कसं येण्याचे सगळे कम्फर्ट झोन सोडतात त्याने सगळे, पण आता त्याचं आता आम्ही काय काय कम्फर्ट झोन मध्ये राहू अजून काय गोष्टी अजून आम्हाला भीती वाटते त्या गोष्टीची करण्यासाठी. तुझा विचार तसा नाही, तू आता कम्फर्ट झोन सोडलास तुझा त्यामुळं तुझ्यासाठी ते नाही भाई. बर मला सांग तू आपल्या भारतामध्ये कोण आहे असं की जे तो धर्म सोडून बोलत नाही? कोणता पक्ष आहे, कोण नेता आहे, कोण महामानव? कोई भी नहीं है धर्म के सिवा, उनका जो गाड़ा है वही नहीं चलता. फिर वही है ना, फिर धर्म ऊपर है आकर रखता है ना सब. तो उसी के लिए तो हमें पीपल्स को अवेयर करना है ना. पॉलिटिकल लोक जर धर्माचा यूज करत असतील, धर्माच्या नावाखाली जर राजकारण करत असतील, तर पॉलिटिकल लोक जबाबदार नाही, तर सामान्य जनता. Yes bro, there is a dividation between, there is a dividation between 80% and 20%. अरे मग आम्ही That 20% people. जनताने जर ठरवलं असतं की आम्हाला रस्ते, आमचा विकास व्हावा, Yes, 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 तर त्यांनी yes. विकास केला असता. ते ज्यांना विकास पाहिजे ना ते 20% लोक आहेत, आणि ज्यांना धर्म वगैरे जे हे करतात ना ते 80% लोक आहेत. मग ते त्याच लोकांवर फोकस करतात ना. फोकस करणार. That's the reason. म्हणून आपल्या यांचं म्हणणं काय आहे माहिती आहे का? डेव्हलप होत आहे पण रस्ते. हा मंदिर जगात कुठं असे मंदिर नाही, तसे वर्ल्ड क्लास मंदिर भारतात आहेत आपल्या. ह्या विचारांना मान्य करतो बरोबर आहे. पण ह्यांचं म्हणणं काय आहे, जे आपली श्रद्धा आहे, जे आपलं इमोशन बांधलेलं आहे पहिल्यापासूनच, डायरेक्ट किती नसते, म्हणजे त्याचं अस्तित्वच नाही काय पहिल्यापासून. नहीं पहिल्यापासून नाही. आमचे हमारा पॉइंट ऑफ व्यू क्या है, अगर प्रूव हो गया तो हम मानने के लिए तैयार हैं, लेकिन जब तक प्रूव नहीं होता तब तक हम उस चीज से दूर है. दैट्स आवर पॉइंट ऑफ व्यू. ठीक आहे. चाल द्या बाबा. मी बोलतो थोडा लो भाई, हम कहाँ पे थे, शिवाजी महाराज के ऊपर थे राइट. तो हमारा क्या था, एवरी नो वन इज परफेक्ट. अगर एंड थॉट्स आर सब्जेक्टिव. किसी को अच्छे भी लग सकते ऐसा हैं, लगा? किसी को बुरे भी लग सकते हैं. तो हमारा क्या बघा, है, मी सांगू तुला आता, हम्म, शेवटी विषय आता मनुष्य जात आहे. हम्म, तुझा आता तुझे विचार बदलले बरोबर आहे. हम्म. आता तू आमचे विचार बदलणार, बदलण्याचा प्रयत्न करणार, कारण तू आता प्रॅक्टिकल झालास ना ब्रो, आई एम नॉट चेंजिंग युअर थॉट्स. नाही आई एम जस्ट, अरे मग काय तू जे काय आता मी माझी अंधश्रद्धा समाज जे काय विचार आहेत तू डायरेक्ट मग आता विचार कर. आता म्हणलं तू रस्ते जे चांगले विचार आहेत तुम्ही त्यांच्यासाठी करता प्रयत्न बरोबर आहे. तुमचं म्हणणं ते आहे, तुम्ही त्याला प्रॅक्टिकल बांधता. आमच्या धर्मात काय आहे, निगेटिव्ह काय ते सांगा, निगेटिव्ह काय? just believing in something that doesn't exist. We oppose that. बरं आम्ही बिलीव्ह करतो, मग त्याच्यात चुकीचं काय आहे? चुकीचं काय आहे? नाही आम्ही कुठं चुकीचं म्हणतात. आम्ही चुकीचं म्हणत नाही ना. आम्ही काय म्हणतात, थोडीच आहे. नाही. ज्या गोष्टीवर बिलीव्ह करतो त्यांचे विचार, त्यांचे म्हणण्याचे जे काय ते सगळे चांगलेच आहेत ना. थोडीच विचारांना आमचा विरोध नाही. सगळे चांगलेच आहेत ना. विचारांना आमचा विरोध कशालाच नाही. आमचा विरोधच नाही माहिती आहे कशाला. बट जस्ट आमचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे तुमच्याकडे बघण्याचा. तुम्ही जे हे करता, गोष्टी करता, देवावर बिलीव्ह करता, हे करता, आणि देवा कशामुळे बरं, देवा कशामुळे बिलीव्ह करता? बिलीव्ह खोडीच करतोय आम्ही. म्हणते आम्ही देवावर बिलीव्ह करतोय. देव असतोय माहित नाही, बरोबर नसतोय माहित नाही. येस, मग जी गोष्ट आपण कधी बघितलीच नाही. अरे ऐक तर, माझं त्यांनी जे सांगितलेले विचार वगैरे जे काही काय आहेत गोष्टी, मग आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो. आणि एक शब्दात माणसाने असते कम्फर्ट झोन. सगळ्या गोष्टींनंतर बरं, माणूस स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी किंवा त्याला कोणतं सपोर्ट पाहिजे होते त्यासाठी बनवलेल्या त्या गोष्टी आहेत त्याच्यावर तेच ना. मग देवा, बरं तू देवाच्या पाय कशा पडतो? श्रद्धा,
म्हणजे श्रद्धा काय आहे म्हणजे नेमकं काय? बघा देवाच्या पाया पडतो म्हणजे आम्ही काय कुठलं म्हणजे दगड मारतो आम्ही जाऊन कुठं नाही, नाही, नाही. नुकसान करतो वो तो अरे बात ही respect- नहीं है. त्यातून एक रिस्पेक्ट निर्माण होते जेव्हा आपण देवाला बरं. रिस्पेक्ट करतो तेव्हा आपल्या वडीलधाऱ्या लेकरांची नाही रिस्पेक्ट तर परत रिस्पेक्ट तर अजून, आम्ही पण करतो की. परत जे काही आपले आई वडील आहेत त्यांची रिस्पेक्ट तिथून सुरुवात होत्या पाया पडण्यापासून. अरे चांगलंच आहे ना तिथं वाईट काय आहे मला तिथं वाईट काय आहे? वाईट म्हणणं झालं ना आम्ही, वाईट नाहीच काय. मग चांगलंच आहे ना त्यातून माणसाला नाही. ऊर्जा भेटते आम्ही काहीतरी आम्ही आम्ही कोणत्या गोष्टीच्या विरोधात आहेत माहितीये का? हे भेटते आम्ही ऊर्जा कोणत्या भेटते. गोष्टीला हे करतो माहितीये का? हम्म. हे देव आहे, हम्म. याच्या पुढे तो झुकतो आणि काहीतरी हे करतो. आम्ही पण त्याला म्हणत नाही ना, मानत नाही, त्याला थोडीच मी मानतो देवाला मानत नाही. देवाला मी मागितलो मला पैसे दे, नाही नाही त्याला नाही थोडीच नाही म्हणतो आम्ही. देवाला देव श्रद्धा एक कसं माहिती आहे आपल्या बघा देवाला कशासाठी म्हणतो आम्ही एक रिस्पेक्ट देणार तू देवापासून. कशामुळे द्यायची प्रकारची पण respect. देवा ज्या गोष्टीला तू कधी बघितलेलंच नाही, रिस्पेक्ट का द्यायची त्या गोष्टीला? अरे आपल्या आई वडिलांना आपण रोज बघतो, त्यांच्याविषयी आपल्याला खूप आदर आहे, त्या गोष्टीत तर काय नाही. ज्या आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करतो तिथून आपलं घर आई चालतं. वडिलांना रिस्पेक्ट द्यायला शिकलो म्हणून तुम्ही शिकलो ना पहिले तिकडे नाही respect आपोआप शिकलो. शिकतो आपोआप शिकतो आपण. आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला हेल्प करतात ना त्यातला आपण रिस्पेक्ट करतो. समज तू उद्या जॉबला लागला, कुठं तुझं घर त्याच्या जॉबमुळे चाललंय, तू त्या कंपनीची रिस्पेक्टच करणार ना. बट जी गोष्ट एक्झिस्टच करत नाही, तू कधी बघितलेलंच नाही तिला, तू जस्ट ऐकलंस कोणाकडून, तुझ्या घरच्यांकडून, आणि त्या गोष्टीला तू रिस्पेक्ट करतोय. आणि दुसऱ्या धर्माचं वगैरे काय माहितच नाही तुला अजून. फक्त तुला ज्या कम्फर्ट झोन मध्ये आहेस, म्हणजे तू फक्त आता तू आहेस, तू 99% जे लोक आहेत तुझ्या सभोवताली ते हिंदूच असणार मोस्ट ऑफ टाइम. म्हणजे त्या ज्यांच्याशी तू बोलतो, हे करतो, ते करतो. नाही सगळ्या म्हटलं हा मुस्लिम ना, मुस्लिम की नाव सांग. मुस्लिम तू ज्यांच्याशी हिंदू शीख कोण नाव सांग. शीख नाव सांग. सगळे हिंदू आहेत रे. हा मुस्लिम पण नाही. मग तेच ना, मग तुला ते जे लोक बोलणार त्या स्पेसिफिक धर्माचे तेच तुझ्याकडे हे येणार. बट जेव्हा पण तू मी तसं नाही ना की माझ्या धर्मातल्या लोकांचं ऐकेन. नाही ऐकायचं हे नाहीच ना वाटत तिथं. नसते. मी तुमच्या Point of view म्हणजे काय आहे? मी दुसऱ्या धर्माच्या तिथले पण त्यांच्या चांगल्या विचारणार हे करणार मी त्यांच्या जे- नहीं, बट अब क्या हाँ, हमारा अब त्यांच्यातली जी हमारा अंधश्रद्धा टॉपिक है। क्या चल रहा था? आपके जो आप जिन नहीं, लोगों से अरे, मिलते हो, तुमने जो बनाए हुए जो कथा जो एक्सप्लेनेशन वो तुम्हारा सब कुछ फिक्स है. अब तुम उसी के ऊपर ही कहना चाहोगे सब कुछ. अब उसके ऊपर हम कुछ बोल नहीं सकते. और उसके तो वही तो फंडा है हर एक धर्म का. उनकी एक किताब है जो किसने लिखी है पता नहीं, क्यों लिखी है पता नहीं, क्यों फॉलो कर रहे हैं पता नहीं, कब तक फॉलो करेंगे पता नहीं, लेकिन उसी को फॉलो करना है. लेकिन yes there are lot of things that are good in religion like Srimad Bhagavad Gita. We can learn lot of things from that we can implement in today's world to impact our life. आमच्यात फरक आहे ते सेवा नाही बट आम्ही त्याला वी सी भगवद्गीता ॲज अ स्टोरी. बघा, आता- वी सी भगवत जस्ट अ सेकंड, वी सी भगवद्गीता ॲज अ स्टोरी and we just inherit what we inherit good things like अगर हमारे किसी ने गांड पे उंगली की तो गांड पे रपटा देने का. जैसे कि क्या बोलते हैं उसे, अर्जुन और कुरुक्षेत्र का जो उसका भाई क्या नाम था उसका, अर्जुनच्या भावाचं नाव काय असतं? कुरुक्षेत्र द्रोण नाही रे, युधिष्ठिर चुलत त्या याच्यासोबत भांडणं करतो तो दुर्योधन दुर्योधन आणि अर्जुन. दुर्योधन और अर्जुन क्या है, चचेरे भाई है, यानी कि अपने हैं. अगर अपने ही अपनी गांड में उंगली करने लगे तो अर्जुन क्या कहता था, ये मेरे अपने हैं, मैं इनके खिलाफ मतलब जा नहीं सकता, उनको मार नहीं सकता. लेकिन उस स्टोरी में एक पात्र होता है श्री कृष्ण नाम का, तो उन्होंने क्या बताया, अपने वगैरह ये कुछ मायने नहीं रखता, अगर कोई तुम्हारे गांड में उंगली करे तो उसे खदेड़ना चाहिए. तो वो जो चीज़ है और उसकी तरह से बहुत सारी चीज़ है वो हम आज की लाइफ में भी इम्प्लीमेंट कर सकते हैं. अगर मेरा भाई कल मेरी गांड में उंगली करेगा तो मैं भी उसकी गांड में उंगली करूँगा. लेकिन हम उसे क्या देखते हैं, एज अ स्टोरी देखते हैं.
लेकिन जो धार्मिक लोग हैं आप क्या देखते हैं, भगवान श्री कृष्ण और वो सब, दैट वी डोंट बिलीव, दैट द थिंग्स दैट वी डोंट बिलीव, दॅट द थिंग्स वी जस्ट, काय बोलतात त्याला, चांगल्या वाटतं आम्हाला त्या, बट ओनली इन अ स्टोरी फॉर्म. सही है भाई, तुम आशीष लोग का सही है. यस. तुम्हें सही है भाई. अच्छा आर्ग्यू नहीं हो सकता. अच्छा, अगर भगवान श्री कृष्ण का एक ये होता है, चक्र होता है, वो आपको क्या लगता है सच में होता है या नहीं? इस पे कुछ पॉइंट ऑफ व्यू नहीं ना. नहीं, आपको क्या लगता है वो सच है या नहीं? अगर उन्होंने ऐसा चक्कर, उन्होंने अगर चक्र छोड़ा तो किसी का गला कटना. इसकी वो बहुत तारीफ चल रहा. आप तो फिर उसी चीज पे बिलीव करते होगे कि जो हमारा अर्थ है वो शेषनाग के मतलब ऊपर, लेकिन वो आपके धर्म में लिखा है, लेकिन वो आपके धर्म में लिखा है. तो हमारे अच्छा भी लिखा है, बुरा भी लिखा है, उसमें कुछ टिंग 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 ओशो ओशो ओशो. आपके धर्म में जो बातें हैं 60-70% तो फॉल्स ही लिखी है, और जो 30% जो अच्छी बातें लिखी है ना, उन बातों को हम भी फॉलो करते हैं. ये मैं क्या बोलते हैं वे, डंके की चोट पे कह रहा हूँ, उन बातों को हम फॉलो करते हैं, और वो सिर्फ अच्छी चीज है और उन पे बिलीव करा जा सकता है. लेकिन जो शेषनाग है और क्या हनुमान वाला जो ये है, गिल लिया हनुमान ने, वो है, या फिर अल्लाह ने चांद के 2 टुकड़े कर दिए, वो है, या फिर किसी और ने क्या बोलते हैं वो अर्थ के 2 टुकड़े कर दिए, वो है. उन पर सब चीज़ों में हम नहीं बिलीव कर सकते. और वो राम सेतु, जो राम का नाम लिख देने से समंदर के ऊपर तैरते हैं, उस पे नहीं बिलीव करते. हनुमान जो ऐसा पूरा ये लेके जाता है, वो उस पे नहीं बिलीव कर सकते. और गणपति जी को मतलब पार्वती जी के मैल से बनाया है, वो नहीं बिलीव कर सकते. उन सब चीज़ों का हम एज अ स्टोरी देखते हैं. ये है. आप कैसे देखते हैं? इसको पोस्ट कर दे. शॉर्ट जाणार आहेत 1-1 मिनिटाची. आप अभी पूरा डिबेट पोस्ट कर इंस्टाग्राम. 16 मिनिटात झालाय, 16 रील होतात त्याच्यात. 16 नाही 100+ रील्स होते त्याच्या. व्हायरल झालं तर मारता येऊन मारतातच, मला माहिती आहे नहीं, कर दे. का, अरे कर दे. गांड में डंडा. अब पॉइंट इधर, अगर तुम कह रहे हो कि कुछ नहीं, अब इसको पोस्ट कर दे. व्हाट आर योर थॉट्स ऑन दिस, ऐसा पोस्ट कर पूछेंगे दे ना फिर. लोगों अब इसको, अब तू इस सबको क्लैरिफाई ना, अब तुम्हारा एजेंडा है कि अब नहीं होता ये सब, नहीं मानते, अब इसको पोस्ट कर दो. को. या मैं तो पोस्ट करने वाला हूँ, बट अगर इंग्लिश में होता तो बहुत अच्छी बात होती, पता है. बिकॉज युअर थॉट्स, तू काही इंग्लिश मध्ये बोलला असशील, हिंदी मध्ये बोलला, त्याला क्लिप ऍड कर. तुझा एक टाइटल टाक, देव नहीं होता है, तो भगवान नहीं होता है, नहीं तो प्रैक्टिकल उसका कुछ तो अच्छी चीज है, उस पर बना और पोस्ट कर दे. फिर मैं भी अच्छी होता. नहीं भाई, मैं यहाँ पे कन्वर्जन करने के लिए नहीं हूँ भाई. वो तो सबसे बड़ी क्या है, धर्म की क्या बोल सकते हैं उसे, धर्म की सबसे बड़ी जो ये है खराबी, कन्वर्जन है. मैं यहाँ पे किसी से कन्वर्जन नहीं चाहता. मैं ऐसा भी नहीं चाहता कि आप अथेइस्ट बनो. अगर आपको लगता है तो आप बन सकते हो, लेकिन मैं आपको ऐसा पुश नहीं करूँगा आओ अथेइस्ट बनो, ऐसा नहीं कर सकता. वो जस्ट अपने ऊपर रहता है. जैसे मुझे तो किसी ने फोर्स नहीं किया, मैंने जस्ट चीज़ों को एक्सप्लोर कर लिया. मैं गुरुद्वारा में रहा 8-10 दिन, वहाँ पे जो लोगों का थॉट्स है वो मतलब समझा. मैंने चर्च देखे बहुत सारे, वहाँ पे लोगों का थॉट समझा. हिंदू तो मतलब बहुत दिनों से देख रहा हूँ. बहुत सारे धर्मों को देखकर मुझे जो समझ में आया कि ऐसा कुछ नहीं होता है. तो इसलिए मैं अथेइस्ट बना. मुझे किसी ने अथेइस्ट नहीं बनाया, तो मुझे ऐसा नहीं लगता कि हमें किससे ऐसा करना चाहिए कि तू वैसा ही बन वैसा ही. एवरीवन इज गुड वेयर ही इज, एंड ही हैज फ्रीडम टू डू एवरीथिंग. ही कैन बी एथिस्ट, ही कैन बी हिंदू, ही कैन बी क्रिश्चियन, ही कैन बी मुस्लिम. आप सही हो. अगर आप इनमें से किसी भी धर्म में हो तो आप सही हो. बस जस्ट एक लॉजिकल थिंकिंग की बात आती है. वो लॉजिकल थिंकिंग के बाद जो आपको लगता है कि ये सही है ये गलत है, तो फिर आप कर सकते हो इधर से उधर शिफ्ट थोड़ा बहुत. यही हमारा कहना है एट द एंड. मार खायचे कामं करते. अरे झाट कोणाला उकळणार आहे रे. आणि कांड झाला तरी पण भारीच आहे माहिती आहे का.
कुछ तो लोगों को पता तो चलेगा मैं भी जिंदा हूँ इस दुनिया में ऐसे विचारों के साथ. सही है भाई, कर दे. And also this person has a significant role to become atheist because I heard his thoughts and his thoughts That's were why people appreciate you now. That's why people call you what a separate person from another person's. That's why people call you a अलग person, मतलब अलग जो इस जो थॉट्स लेकर जी रहे हैं आज की बट सबसे थोड़ा सा अलग. जो ये शिफ्ट है वो शिफ्ट मतलब क्या कह सकते हैं हम उसे, इतना बड़ा शिफ्ट है. द बॉय हु डोंट नो एनीथिंग, हु हैज उसके घर वालों मतलब सब जगह पे उसे उसी चीज का मतलब धर्म का और वो सब चीजें रहते हैं, उससे मतलब इस जगह इधर शिफ्ट होना बहुत मतलब क्या बोलते हैं उसे हार्ड है. लेकिन फिर भी मैं यहाँ शिफ्ट हुआ हूँ. हमारा पॉइंट ऑफ व्यू नहीं समझ रहे लोग, बट क्या करें, और हम समझाना भी नहीं चाहते. हमारा जस्ट एक ही उद्देश्य है, लॉजिकल थिंकिंग, तर्क के साथ हर बात को समझना. वी शुड आस्क रीजन फॉर एनीथिंग दैट इज हैपनिंग एवरीवेयर. सो दैट्स आवर पॉइंट ऑफ व्यू. और कुछ बोलना चाहोगे? नहीं, तुम लोग सही है इस पॉइंट को. नहीं भाई, ऐसा ही किसी को सही नहीं बोल देने का, लॉजिकल थिंकिंग करने की, क्यों सही हो क्यों नहीं हो. तो आप छत्रपति शिवाजी महाराज के बारे में कुछ बोल रहे थे, वो बोलो ना. क्या बोलोगे? उसको मानते हो कि नहीं? हमने तो बताया, किसी को मानना या न मानना ये तो सब्जेक्टिव चीज़ है. अगर आपने कोई बात कही दी तो ऐसा नहीं हो सकता कि पूरे जो लोग हैं वो आपका समर्थन करेंगे, और ऐसा भी नहीं है कि पूरे लोग आपका समर्थन नहीं करेंगे. कुछ लोग करेंगे, कुछ लोग नहीं करेंगे, कुछ लोगों को घंटा फर्क नहीं पड़ता आप क्या बोल रहे हो क्या नहीं. लेकिन हमारा क्या पॉइंट ऑफ व्यू है, जो उन्होंने जो अच्छी बातें हैं उनकी, वो बस इनहेरिट करनी है. बुरी बातों का विरोध नहीं करना है, उसे जस्ट इग्नोर कर देना है. ऐसा कोई आदमी नहीं होता जो सिर्फ अच्छा होता है या पूरा का पूरा बुरा होता है. एवरी एवरी मैन इसी बात पे ये जस्ट हॉस्पिटल की लग रहा है. ये सब सब्जेक्टिव चीजें है.